जी काही पक्षाची जी वातावरण चालली होती ती वातावरण कुठं थांबावी आणि सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जोमाने नवे जुने सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन पुन्हा एकदा जोमाने काम करावं यासाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दलित मित्र अण्णासाहेब रोकडे यांना आठवले साहेबांनी आधीच काही दिवसापूर्वी ठाणे प्रदेश अध्यक्ष दिलं, अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती केली आणि पुणे अध्यक्ष जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात आलेली आहे. परंतु अण्णासाहेब रोकडे यांनी पुढाकार घेऊन आणि प्रदेशाध्यक्ष युवक आघाडीचे पप्पू काके साहेब या सगळ्यांच्या पुढाकारांनी आज त्यांनी एक पत्र दिलं की बाबा पक्षवाढीसाठी योग्य असं पोषक वातावरण निर्माण व्हावं, त्यासाठी जे पक्षामध्ये क्रियाशील कार्यकर्ते आहेत, काम करणारे कार्यकर्ते आहेत, यांना योग्य पदावरती त्यांच्या नियुक्त्या करण्यात यावं यासाठी अण्णासाहेब रोकडांनी जो पुढाकार घेतला त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवक आघाडीचे सन्माननीय पप्पू काके साहेब यांनी पत्र दिलेलं आहे की संग्रामजी मोरे साहेब हे कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचे युवक आघाडी तब्येत ठीक नव्हती, काही नव्हतं. मॅडमला बोललं तुम्ही या. 86 वर्षाचा मनुष्य 11 वाजता आठवले साहेबांच्या बंगल्यावर रात्री आम्ही चर्चा करत राहिलोय आणि चर्चा कोणती होती? 19 तारखेला येणाऱ्या ठाणे जिल्ह्यामध्ये 1 जून 2025 जे अधिवेशन होणार आहे रिपब्लिकन पक्षाचं आणि ते ठाण्यामध्ये होणार आहे आणि त्याची बांधणी काय केली काय नाही त्याच्यावर आमचे भास्कर वाघमारे जिल्हा अध्यक्ष आहे आणि ते आणि मी आम्ही दोघांनी गेले रात्री 2 वाजता घरी आलो. या वयात सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आठवल्यांना माहिती आहे अण्णा रात्रंदिवस कामं करणार आहे. आज बाबा मोरेंचे म्हणजे संग्राम मोरेंचे वडील बाबा मोरे आहेत, त्यांचे ते चिरंजीव आहेत, वकील झालेले आहेत आणि युवा नेते आहेत. आज त्यांच्याकडे 500 लोकांचा संग्रह आहे युवकांचा आणि त्या वेळेला कल्याणमध्ये कुठेही काम असते संघर्षात असेल तर हे लोक संतोष जाधव, भारत सोनवणे, नंतर आमचे ॲडव्होकेट आणि विकास डोंबिवलीचे खैरनार या सर्वांना घेऊन जातात आणि त्यावेळेला संघर्ष करतात. कारण निवडणुका लागण्याची शक्यता आहे, त्याकरता आपली ही तयारी चालू आहे का, काय सांगा? खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या डोंबिवली शहरामध्ये 13 ऑक्टोबर 1992ला लोकनेते जगन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा ह्या शहरामध्ये झाला आणि त्याचंच यश म्हणून आमचे 95मध्ये 2095 आणि याच्यामध्ये 4 ते 5 ते 6 नगरसेवक महापालिकेत गेले. सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे 2005ला गेले, तेव्हाही आमचे 4-5 नगरसेवक होते. मात्र मधल्या काळामध्ये पक्षांतर्गत वादामुळे आम्हाला ते पूर्णपणे संधी मिळता आली नाही. मात्र हीच जबाबदारी माननीय केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब हेच बघावून आदरणीय रोकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महापालिकेमध्ये 7 ते 8 नाही 10-12 नगरसेवक आमचे कसे जातील याचीच आमची आता ह्या खऱ्या अर्थाने ही आजची पत्रकार परिषद आम्ही हिची रचना करण्यासाठीच आहे. आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रल्हाद जाधव साहेब यांना सुद्धा आम्ही या तुमच्या माध्यमातून संदेश देतो की आता झालं गेलं बस, पुन्हा रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा कल्याण महापालिकेत फडकवण्यासाठी तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र येण्याची काळाची गरज आहे. शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे. सध्या आपण पाहतोय महापालिकेमध्ये हे सारखी योजना ती आता होऊ घातलेली आहे. गोरगरिबांना कसं त्याचा संदेश मिळेल त्यासाठी आपल्याला सर्वांना रिपब्लिकन पक्षातल्या महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल किंवा फादरबॉडी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी या काळामध्ये आम्ही पुढची तयारी करणार. अधिवेशन आहे तुमचं, काय माहिती द्याल त्याबद्दल? 1 जून 2025 रोजी ठाण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं महाराष्ट्राचं अधिवेशन घ्यायचं ठरलेलं आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्ह्याचे आमचे भास्कर वाघमारे, त्याचप्रमाणे आमचे निरीक्षक बारसिंगे साहेब आणि माझ्यावर ठेवलेले आहे. तर संपूर्ण आता जुनं मी असल्यामुळे या ठिकाणचे जे आपसातले मतभेद जुटून सर्व समाज एकत्र आणायचा आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस, त्याप्रमाणे एकनाथजी शिंदे पालकमंत्री यांना सुद्धा आमंत्रण द्यायचं ठरलेलं आहे आणि बाहेरच्या स्टेटचे आमचे 2-3 आमदार येणार आहे. केंद्रीय मंत्री पण उपस्थित राहणार आहे. बोला ना. आता पुढचा प्रश्न असा आहे, आज नियुक्ती केल्यात काय? पॅन्थर अभी जिंकला आहे. पॅन्थरच्या टायमाला ज्या ज्या गोष्टी आंदोलनं करून या ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्र बांधलेलं आहे आणि नेते तयार केलेले आहे, ही पॅन्थरची ताकद होते.
म्हणून आज पॅन्थरने जे जे कामं केलेले आहे, रिपब्लिकन पक्षामध्ये जे युवा नेते, जे नवीन नवीन लोक आहेत, पॅन्थरने चळवळ कशी केलेली आहे, ही पॅन्थर जिंदा आहे. त्याच्यामध्ये 2 तासाचा संगीत कार्यक्रम नाट्यमय आहे आणि तो सर्वांनी पाहणारच आहे. आणि अशा प्रकारच्या पॅन्थर जिंद्यातून आम्हाला पक्ष बांधायचा आहे, लोक एकत्र आणायचे आहे. म्हणून तो पॅन्थर जिंदा हा कार्यक्रम ठेवला आहे. 28 तारखेला येते आहे.